तुम्ही का नाही दिली पत्रिका? अहो तुमचा गैरसमज होतोय. आमचा माणूस गेला होता घरी यांच्या. मग? हे म्हणले लग्नाला 12 माणसं येतील, चालतील का? अरे म्हणजे या लग्नाला यायच्या यांचा पोरगा, त्याची बायको, त्याची सासू सासरे, त्याचा मेवना, त्याचा चुलता, एवढी माणसं. पाकिट किती भरणार? 151 रुपये. हा म्हणलं जाऊ दे, ते मान अपमान जाऊ दे, सत्यनारायणच्या पूजेलाच बोलू त्यांना बस. साधारणपणे त्यांचं असं मत आहे की तुमच्या येण्यामुळे खूप गर्दी झाली असती आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते सत्यनारायणाला बोलवणार आहेत बाबा. तर मला असं विचारायचं आहे आता सलमान तुम्हाला की तुम्हाला पत्रिका नाही मिळाली का काय झालंय? नक्की तुमचं काय लफड झालंय? अरे नाही पत्रिका दिलीच नाही ना यांनी. मी स्वतः फोन केला तेव्हा हे म्हणले तुझा आणि लग्नाचा काय संबंध? बरोबर आहे, काय संबंध आहे? सई तुझ्याकडे मला यायचंय. मला असं वाटतं सईला जर बोलवलं असतं या लग्नामध्ये तर फायदा झाला असता, कारण सईला बघून अर्ध्या वराडाचं पोट भरलं असतं, तेवढी ताटं जेवणाची कमी लागली असती तुम्हाला. आणि सई स्वतः काहीच खात नाही त्यामुळे तुमचं एक ताट आणि कमी झालं असतं. तर सई तुला काय वाटतं, हे फारच अन्याय झालाय का? ॲब्सल्युटली. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्हाला बोलवलं गेलंच पाहिजे होतं. आणि दुसरी एक जमेची बाजू अशी आहे की मी मंगलाष्टका सुद्धा म्हटल्या असत्या. मी तयारी केली होतीस, तू मंगलाष्टका वगैरे केलेली तयार? Absolutely. मी सगळं लिहून रेडी ठेवलं बघा होतं. किती त्यांनी तयारी केलेली. मी मंगलाष्टका म्हणून दाखवते हवं तर. कुठली होती? दाखव. जपून 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 जा रे, पुढे धोका आहे आहे. जपून 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 जा. अरे थांब. हे काय मंगलाष्टका आहे का? का? हे काय पुढे धोका आहे काय? हे काय अशी असतं का मंगलाष्टका? एक मिनिट का नसू शकते? हा, शुभ मंगलच्या पुढे तुम्ही सावधान लावता, मग पुढे धोका आहे का नाही? सावधान धोका सेम श आहे पोटफोड. का बोली भाई एकदम सावधान आणि धोका श. करेक्ट आहे भाई, करेक्ट आहे. तू कोण आहेस रे? मी तो पोटफोड्या शो आहे मी. तर आता रेखाजी तुम्ही पण लग्नात गेला होता, तुमचे फोटो बघितले आम्ही सोशल मीडियावर. मग नाराज काय? मग नाराज म्हणजे वारे वा, मी 700 रुपयाची कळशी घेतली तिच्यासाठी. नाव बिव टाकून दिलं, ची सौका निशा ईशा ईस सप्रेम भेट म्हणून रेखाकडून आहेर. मग 700 रुपयाची कळशी दिली, मला प्रिंटेड साडी दिली 450 रुपये. काय? मला किमान पैठणी तर द्यायची होती ओरिजिनल. ओरिजिनल तुम्ही तरी आहात का ओरिजिनल? आणि तुम्हाला कशाला पाहिजेत पठाणी पैठणी? मी ओरिजिनल नसले म्हणून काय झालं? सौंदर्य तर ओरिजिनल आहे ना, आळस पाणी. कुठून येतो हा कॉन्फिडन्स? आणि 700 रुपयाचं काय घेऊन बसलात तुम्ही? हा 1200चे जेवलात ते सांगा ना. मग रणवीर तुला आता बोलवलंच असेल, नाही तुला बोलवायची गरज नाही, घुसतोच तू सगळीकडं. मला पत्रिका नसतो तरी पण मी लग्नात घुसतो. वा वा वा, हे फार कॅरिकेचरिश आहेस ना तू. तर हा आला होता लग्नात, पण प्रॉब्लेम काय झाला? मग तू का नाराज आहे? इथे कशाला आला? जेवायला दिलं नाही ह्यांनी. अरे काय देणार? एका ठिकाणी थांबतो का हा माणूस? इकडून तिकडं तिकडून इकडं. लोक मांडवाच्या खाली नाचतात, हा वरती नाचत होता. तिकडं वरतीतला घोड्यासमोर नाचला, घोडा घाबरून गेला, टेम्पो तो अजून बाहेर आला नाही. असू द्याव सर, मला आवडतो. काय आवडतो? त्या लग्नाच्या अल्बम मध्ये हात दिसतोय, मी दिसतच नाही, फक्त माझा हात दिसतोय, पाय दिसतोय, शर्ट टोक दिसतोय. लोकांना सांगावं लागलं हात ना माझा आहे, माझा हे शर्ट ना माझं आहे, माझं हा पाय ना माझा आहे का म्हणजे असं. असू दे, बसा बसा. म्हणजे याच्या येण्यामुळं लग्न थोडं उदसलंच म्हणायचं. तर मला असं वाटतं की आता उगाच नको ताणायला आपण, की माझा वट्टावर आपण आलोय तर काहीतरी एक याच्यातून सुवर्ण मध्ये आपण काढायला पाहिजे. कारण आपण काय एकमेकांचे माझं तेच म्हणणं आहे. मित्र असतो आणि वाढवायला नको, कारण एडिट मध्ये जातच ते. तर तेच म्हणणं आहे की यांनी आम्हाला बोलायला पाहिजे होतं, बोलवलं नाही. पण आम्ही मोठे मनाचे माणसं आहे, आम्ही यांना माफ केलेलं आहे आणि आम्ही सगळे मिळून कॉन्ट्री काढला आणि यांच्यासाठी हे आणलेलं आहे, गिफ्ट आणलेलं आहे. Yes. बाहेर आणलाय तुम्ही. बाहेर आणलेलं हो, आहे. प्लीज घेऊन या गिफ्ट. अरे एकट्याला त्या दोघं तिघे जण बस. इकडे. फ्रीज असावा का? वॉशिंग मशीन? 1 2 3. कसं वाटलं? हे काय? अबे आता त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुला संसार करायचा आहे म्हटल्यावरती स्टूल तर लागेलच ना. आणि तुम्हाला अर्ध्या वयाच्या बायकोबरोबर चालताना गुडघे दुखतात. 2-3 महिन्यात ही काठी लागेल. कशी कसं वाटली? वाटलं? काय
सुबोध सर, फिल्मचं नाव तर आहे एक निर्णय, पण असा एखादा निर्णय कुठला आहे तुमच्या आयुष्यात जो घेतला आणि आयुष्य खरंच बदललं, पण तो घेताना इथे यायचं काय? नाही, हवा युद्धाच्या मंचावर नंतर, पण हा. त्याच्या आधी हा. या मंचावर येण्यासाठी म्हणून ऍक्टर होणं जो निर्णय आहे तोच मला असं वाटतं महत्वाचा आहे. आणि तो झालो म्हणून ते इकडे बोलवलं. आम्ही ठरवून करतो, त्यांनी आमच्याबद्दल चांगलं पाहिजे, आम्ही त्यांच्याबद्दल चांगलं पण सतत यायचं ना आपल्याला. हो ठरलंच आहे बाबा. खरं तर एक हल्ली तुम्हाला माहिती आहे का, या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये सुबोध भाऊंचे डेट्स पण छापून आले सगळ्यांनाच कळतात. सुबोध भाऊंचे हे सिनेमे रिलीज होतात, त्याच्या तारखा पण आल्या आता. बरं, काल लग्न झालं, एवढी महाग लग्न पत्रिका आम्ही तरी पहिल्यांदा बघितली. तुमच्या लग्नातली आठवते का, कशी होती? आमच्या लग्नातली खूप साधी होती. एक एवढंसं पान होतं फक्त, एकदम साधी. कोणीतरी त्याच्यावरती प्रिंटिंग ज्याला येतं टाईपरायटर, त्यांनी लिहिल्यासारखी पत्रिका होती, एकदम साधी. कारण मुळात माझे आईबाबा, माझ्या घरातलं वातावरण इतकं साधं आहे की त्याच्यात जर उगाच काहीतरी डिझायनरपणा गेलं असतं ना, तर ते आमच्या कोणाच्या स्वभावाला मानणारं नव्हतं. त्यामुळे जसे आपण आहोत तसंच आपलं कार्य असावं असं वाटतं. पण त्यांनी प्रॉब्लेम झाला ना सर आता महाराष्ट्रात. आता प्रॉब्लेम झाला ना. ते आता असं व्हायला लागलं, आपली पत्रिका बघा आणि सरंजामींची पत्रिका बघा. आता खर्च वाढवून ठेवला सरंजामींनी सगळ्यांचा, की प्रत्येकाला आता ते 1.5 लाखाची पत्रिका नाही. प्रत्येक जण कसं म्हणतो, गावचा सरपंच म्हणतो आपली 1.5 लाखाची नाही, निदान 2,000ची तरी छापवा आपण. तर पहिल्यांदा जे खर्च व्हायचे त्यात एक नवीन खर्च वाढवला सरंजामींनी, तो म्हणजे लग्न पत्रिका. आणि आता येणार आहे सीमाजी तुमच्याकडे. तुमच्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? माझ्या कॅरेक्टरचं नाव आकांक्षा आहे. कुंजिका जे कॅरेक्टर करते त्या कॅरेक्टरचं नाव मानसी. तिची मी मोठी बहीण आहे. ती अनमॅरिड आहे, कॉर्पोरेट लेवल मोठी बॉस आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, आणि जग बघितलेली, जिचा मे बी पेहराव हा ट्रेडिशनल असेल पण तिचे विचार खूप मॉडर्न आहेत. म्हणजे ती काळाच्याही पुढचा विचार करते. माझा जो आउटलुक आहे जगाकडे बघण्याचा, वाईड पर्स्पेक्टिव्ह ज्याला म्हणतो, तो ती धाकट्या बहिणीला द्यायचा प्रयत्न करते. माझ्या अनुभवाचा फायदा तुला होऊ दे. आणि आकांक्षा ह्या नावातच ती जशी आहे, म्हणजे आकांक्षा ह्या नावातून जे सूचित होतं तशी ती बाई आहे. वा. दिग्दर्शकांकडे आता येणार आहे ज्ञानेश. काय सांगाल तुमच्या या नव्या प्रयत्नाविषयी? आणि काहीतरी वेगळं आहे. वेबसिरीज हा इतका ताजा प्रकार आहे हो. आणि खेळायला मैदान मिळाल्यासारखं आहे की एक फॅन कम एक ऑब्सेस फिल्म मेकर, त्याला सहीला घेऊन फिल्म बनवायचीच आहे आणि तो लपून तिच्या भोवती कॅमेरेज प्लेस करतो, तिच्या शूटिंगच्या सेटवरती, तिच्या घरात, आणि फायनली ती फिल्म कशी बनवतो. आणि एके दिवशी ते कधीतरी सईला कळाल्यावरती मग पुढे काय होतं याबद्दलची ती पूर्ण वेबसिरीज आहे. 9 भागांची वेबसिरीज आहे झी5 वरती. 20 मिनिटाचा 20 मिनिटाचा एक भाग आहे, 20 ते 25 मिनिटाचा. त्यामुळे बिंज वॉच करायचं असेल तर 3.5 तासात सगळं संपून होतं. त्यामुळे एखाद्या दिवशी बसा, ब्रेकफास्ट करा मस्त आणि संपून टाका लंच पर्यंत. वा 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 वा.